कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये नवीन बस स्थानकाचं काम तातडीनं सुरू करा या मागणीसाठी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी यांनी आज बस स्थानकासाठी संपादित नियोजित जागेवर लाक्षणिक उपोषण सुरू केलं। यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। जोशी यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाने 1 महिन्यात सर्व तांत्रिक अडचणी दूर करून काम सुरू होईल असं लेखी आश्वासन दिलंय। त्यामुळे जोशी यांचं लाक्षणिक उपोषण 1 महिन्यासाठी स्थगित झालंय। खेडमध्ये नवीन बस स्थानक व्हावं ही मागणी जनतेकडून होत असून या उपोषणानंतर तरी बस स्थानकाचं काम युद्धपातळीवर सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त होते। 26 जानेवारी 2025 रोजी खेडमध्ये नवीन बस स्थानक व्हावं या मागणीसाठी मी आज सकाळी 11:30 वाजल्यापासून या खेड शहरातील संपादित जागेवर लाक्षणिक उपोषण सुरू केलं होतं। राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांनी या उपोषणस्थळी मला भेट दिली आणि त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये खेडमध्ये नवीन बस स्थानकाचं जे काम आहे ते सुरू होईल। ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत, तांत्रिक बाबी आहेत त्या आम्ही पूर्णपणे सोडवू आणि 1 महिन्याच्या काम सुरू करू। त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आता उपोषण स्थगित केलेलं आहे। जर राज्य परिवहन महामंडळाच्या या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत 1 महिन्याच्या आत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर काम सुरू झालं नाही तर मात्र या पुढील आंदोलन हे लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा छेडावं लागेल।